स्टार्ट. सभापती महोदय, परिच्छेद. या ठिकाणी हे जे विधेयक आणले आहे ते कालच विधानसभेमध्ये मंजूर झाले आहे. याचा विषय एवढाच आहे की नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी जी नामनिर्देश पत्रे उमेदवाराला भरावी लागतात त्या नामनिर्देश पत्राबरोबर त्याला जातीचे प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. हे विधेयक यापूर्वी दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले आहे याची आपणास माहिती आहेच. हा अधिनियम झालेला होता, परंतु हा अधिनियम झाला आणि ताबडतोब दुसऱ्याच महिन्यात निवडणुका लागल्या. त्यामुळे असे झाले की हा नव्याने कायदा झाला असल्याने निवडणुकीला उभी राहणारी जी सर्व पक्षीय मंडळी होती त्यांचे म्हणणे असे पडले की हा कायदा नव्यानेच झालेला असल्याने लोकांना इतक्या लवकर त्याबाबत कळू शकणार नाही आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनाही देखील अद्याप जात प्रमाणपत्र काढून ठेवलेले नाही. त्यामुळे लोकांना निवडणूक लढविताच येणार नाही. त्यामुळे ताबडतोब आपण अधिनियम काढला आणि ही प्रमाणपत्रे सादर करण्याची मुदत 3 महिन्यांनी वाढविण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा त्यात सुधारणा करून आणखी 1 महिन्याची मुदत वाढविण्यात आली. अशा प्रकारे नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर 4 महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात यावे असे महापालिकेच्या आणि नगरपालिकेच्या अधिनियमात स्पष्ट केले होते. ते वगळण्याची तरतूद या विधेयकाद्वारे आपण आणलेली आहे. परिच्छेद. सभापती महोदय, दोन्ही सभागृहांनी यापूर्वी याला मंजुरी दिलेली आहे. यातील मुख्य भाग असा आहे की आपला जो सामाजिक न्याय विभाग आहे तो आणि आदिवासी विभाग तसेच महसूल विभाग या तिन्ही विभागांच्या संबंधात महत्त्वाची बाब करायची आहे. त्याबाबत शासनाच्या बाजूने निश्चितपणे निर्णय घेण्यात येईल. तो म्हणजे समाजकल्याण विभागामार्फत जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी जवळजवळ 15 समित्या तयार केल्या आहेत. 3 जिल्ह्यांना मिळून 1 समिती, एका विभागास 2 समित्या, राज्यात असे एकूण 6 विभाग आहेत, म्हणजे त्यासाठी 12 समित्या आहेत. त्याचबरोबर मुंबई, पुणे, नागपूर शहर यांच्यासाठी 1 अशा एकंदर 15 समित्या आहेत. सभापती महोदय, मी या ठिकाणी सभागृहाला आश्वासन देऊ इच्छितो की प्रत्येक जिल्हानिहाय अशा प्रकारे जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याविषयी शासनाकडून विचार करण्यात येत आहे. त्यामुळे जात पडताळणी जिल्हानिहाय समाजकल्याण विभागामार्फत देण्यात आले तर निश्चितपणे हे काम सोपे होऊ शकेल. त्यामुळे निश्चितपणे हे काम करण्यात येत आहे. तसेच आदिवासी विभागामध्ये प्रत्येक विभागाला 1 समिती आहे, म्हणजे त्या समितीकडे जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याव्यतिरिक्त अन्य दुसरे कोणतेही काम नाही. त्यामुळे आज आहे ती यंत्रणा कशी मजबूत करता येईल हे आपण पाहत आहोत. स्टॉप.